सकाळी 6 वाजता चालतो शेताला, कारण की आजचा दिवस आपला हालेर चालणार होतं. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये. तेलाचा काटा पाहिला तर बुडाला दिसू लागला, त्याच्यामुळे घेतली 40 लिटराची कॅन. आणि हो, ट्रॅक्टर पण जास्तच भरलं होतं, याच्यामुळे याला धुवायचं होतं लगेच. तेल तर टाकलं होतं, तेल खाली पण सांडलं आणि काटा पण वाळला होता. तेल तर टाकणं झालं, निघालो शेताकडे. आजोबा पण भलता टाइम लावत होता, तवर का आजोबा संग गप्पा मारीत तर पोहोचलो होतो. विकासराव आणि आजोबा इथंच उतरले. आता आपल्याला वरून यायचं होतं 1 किलोमीटर. 1 किलोमीटर वरून कलून तर आलो होतो, पण इथं पाहत होतो कोणी दिसणं झालंय. माणसं तर आले होते. लगेच केलं ट्रॅक्टर चालू आणि हलेर पण घुमिलं. आणि तुम्ही सांगा या वळीला टाइम किती लागन काढायला. हलेर तर चालू केलं होतं, पण मागं पाहत होत काय हरभरं जास्तच फुटत होते, त्याच्यामुळे घेतले पोते आणि केला जुगाड आता सक्सेस होते की नाही पाहूता. जुगाड तर सक्सेस झाला, हरभर नंबर 1 येऊ लागलं. ही वळी काढून आलो दुसऱ्या वळीपाशी. आता ही वळी पाहलो तर चक्राची आली. आता वळी इतकुशी जंटकरास काढाय आणि जोडाय पण पूर्ण झालाय. जाऊ द्या, जसं तसं करून तर वळी काढली. आलो आता दुसऱ्या वळीपाशी. आता या वळीपाशी येऊन तर थांबलो होतो, पण मालक म्हणला या वळीचा नाही काढायची. निघालो तो आखाड्याकडे. त्या वळीपासून तर आलो आखाड्यावर, कारण की आखाड्या हा ट्रॅक्टर सोडायचं होतं आणि आपल्याला ट्रॅक्टर धुवाय न्यायचं होतं. ट्रॅक्टर घेऊन तो पोहोचलो होतो. कचरावला म्हणलं होतं नंबर 1 मध्ये आपलं ट्रॅक्टर धुवून निघलं पाहिजे. ते ट्रॅक्टर तर आपलं नंबर 1 मध्ये धुवून निघालं, चमकूत लागलं. आता ट्रॅक्टरचं बोनट लावलं आणि निघालो आखाड्याकडे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटून अंगारोटीच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.